नमस्कार, माझं नाव राधिका। आज मी अष्टविनायक यात्रेमधील चौथा गणपती म्हणजेच रांजणगावचा महागणपती या गणेशाची सुंदर अशी पेंटिंग काढणार आहे। त्यापूर्वी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की प्रेम द्यायला विसरू नका। कॅनव्हासची पहिली बॉर्डर सिक्युअर करून घेऊन मी पिंटरेस्टच्या सहाय्याने गणपतीचा रेफरन्स घेतलेला आहे, जेणेकरून चित्र काढण्यासाठी सोपं जाईल। गणेशाची मूर्ती रंगवण्यासाठी मी ऑरेंज आणि लाल रंगाचे मिश्रण करून सिंदूरी रंग तयार केलेला आहे। गणेशाच्या मूर्तीची शेडिंग करण्यासाठी मी ब्राऊन आणि लाल रंगाचं मिश्रण करून त्याला शेडिंग देत आहे। या श्री गणेशाची सुद्धा एक सुंदर अशी कहाणी आहे। त्रिपुरासूर नावाचा एक असुर होता, जो की गणेश भक्तही होता व त्याला गणपतीने एक वरदान दिले होते। ते वरदान म्हणजे भगवान महादेवांशिवाय आपला कोणीही वध करू शकत नाही। या वरामुळे त्याने सर्व देवांना जिंकून त्यावर विजय मिळवला होता। तो फार उन्मत्त झाला होता। त्रिपुरासुराने इंद्रदेवाला कैलास पर्वताची मागणी केली असता त्याने त्यांच्या 2 सेनापती शिमकाय व वज्रदंत यांच्या सहाय्याने भूलोकी सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला। हे पाहून भगवान शंकराने साधूचे वेशात त्रिपुरासुराला आवाहन केले असता त्रिपुरासुराने शंकरासोबत युद्ध केले व शंकराने प्रणम्य शिरसा देवम हे स्तोत्र म्हणून एका घावातच त्रिपुरासुराचा वध केला। ज्या ठिकाणी शंकराने हे स्तोत्र पठण केले तेच हे गाव म्हणजे रांजणगाव। गणपतीची बैठक मी काळ्या रंगाने रंगवत आहे, तसेच बॅकग्राऊंड ही हिरव्या रंगाचे आहे।
या गणेश मंदिराची जी जीर्णोद्धार आहे ते पेशवेकालीन आहे. मग कसा वाटता आपला सुंदरसा असा गणपती? या सारखाच आशीर्वाद तुमचाही असू देत माझ्यावर. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि थँक्यू सो मच एवढा रिस्पॉन्स चांगला मिळाल्याबद्दल. बाय बाय.